एक आठवड्याच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेरकार महायुतीला शपथविधीचा मुहूर्त सापडलेला आहे। 5 तारखेला संध्याकाळी 5 वाजता हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे आणि मी सध्या मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आहे, ज्या ठिकाणी हा शपथविधी सोहळा पार पडेल। आपण पाहतोय की याच आझाद मैदानामध्ये बरीचशी आंदोलनं झालेली आहेत आणि याच आझाद मैदानामध्ये आता मुख्यमंत्री आणि महायुतीचा जो शपथविधी सोहळा आहे तो या ठिकाणी पार पडणार आहे। ही तयारी आपण या ठिकाणी पाहू शकता कशा पद्धतीने सुरू आहे। जी दृश्य आपल्याला दिसतात त्या ठिकाणी ग्रीन रूम असणार आहेत आणि VIP इन्स्टॉलेशन्स जे आहेत तंबूचे ते त्या ठिकाणी केलं जाते। तर दुसरीकडे आपण पाहतोय की आझाद मैदानात 80 बाय 50 फूट इतका मोठा व्यासपीठ जे आहे ते बांधण्यात येतं, स्टेज बांधण्यात येतो आणि त्याची तयारी जी आहे ती सुद्धा अगदी युद्ध पातळीवर या ठिकाणी सुरू आहे। 5 तारखेला मुख्यमंत्र्यांसहित 35 मंत्री याच व्यासपीठावर शपथ घेणार आहेत आणि या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींसहित अमित शहा आणि इतर राज्याचे भाजपचे मुख्यमंत्री देखील उपस्थित असणार आहे। जवळपास 50,000 लोक बसतील इतकी आसन व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि त्यासोबतच आपण पाहतोय की सर्व VIP मूवमेंट ऑर्गनाइज करण्याची जी जबाबदारी आहे ती सुद्धा मुंबई पोलिसांवर आहे आणि त्याबाबतची देखील दखल पावलोपावली घेतली जाते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज सकाळीच भाजपचे जे प्रदेशाध्यक्ष आहे चंद्रशेखर बावनकुळे ते या ठिकाणी पोहोचले। त्यांनी या संपूर्ण परिसराचा आढावा घेतला, पाहणी केली आणि नेमकं काम कसं चालू आहे त्याची देखील त्यांनी पाहणी केलेली आहे। महायुतीने मुख्यमंत्रीपदाच्या नावाची अधिकृत घोषणा अद्याप केलेली नाही आहे, पण तरी देखील असं मानलं जातं आहे की मुख्यमंत्रीपदाच्या या शर्यतीत भाजप नेते देवेंद्र फडणवीसच आघाडीवर आहेत आणि तेच मुख्यमंत्री होतील। पण मग गृहमंत्री कोण होणार आणि रेव्हेन्यू डिपार्टमेंट कुणाला मिळणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। संपूर्ण महाराष्ट्राची उत्सुकता जी आहे ती आता शिगेला पोहोचलेली आहे, कारण एकनाथ शिंदे हे या गृहमंत्रीपदावर अडून बसल्याची देखील चर्चा झडते। बऱ्याचशा बातम्या त्या संदर्भातल्या येत आहेत आणि त्यांना गृहमंत्रीपद मिळणार आहे का आणि याच व्यासपीठावरून माजी मुख्यमंत्री काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गृहमंत्रीपदाची शपथ घेणार आहे का, याकडे उभ्या महाराष्ट्राचं, देशाचं, जगभरातील तज्ज्ञांचं लक्ष लागलं आहे। कॅमेरा पर्सन प्रेम म्हात्रेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।